मॅच सुरुवात होते. एका साईडला आपण पाहतोय ताई पॅकर्स पारगर आणि दुसऱ्या बाजूला अधिराज ग्रुप निर्मळ. पहिल्याच बॉलवरती पाहतोय आपण पंकज पाटील आपण पाहतोय पालन यांना. पहिल्याच बॉलवरती प्रथमेश ठाकरे यांनी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाचं अकाउंट ओपन होतोय. पुन्हा एकदा पंकज पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. प्रथमेशसाठी पुढचा बॉल. यावेळेस शफल रन क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण बघा चांगला लाईन लेनचा वापर केलाय. बॅटरला कोणताही मोठा फटका खेळून दिला नाहीये. बॅटरला पूर्णपणे रीड केलं होतं पंकज पाटील यांनी आणि त्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. डॉट चेंडू लेगबायचा इशारा पंचांकडून आला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलनी पाहतोय आपण टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली सुमित ढेकळे स्ट्राईक वरती आल्यात. यावेळेस ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल होता. पुलचा फटका पॉवरफुल ठरलाय. सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस बॉलला वेट अँड वॉच केला आणि सरळ धाडलाय बाउंड्रीच्या बाहेर सुमित ढेकळे. पहिला चेंडू फेस करत असताना सुमित यांनी या षटकारामध्ये परिवर्तित केले. आक्रमण केले जाते यावेळेस पंकज पाटील या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा पंकज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. उडवला बॉलला स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. 6 धावा षटकार बॅक टू बॅक षटकार येताना पाहतोय. थँक्यू डीजे. बघा बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. सुमित ढेकळे आता बघतो आपण रौद्र रूप धारण करताना पाहतोय. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक आणि बघा यष्टांच्या मागे सुंदर झेल आणि संपतो इथे सुमित ढेकळे. या बॅटरचा खेळ फलंदाज बाद. बडी मछली जाल में फसी. थँक्यू डीजे. आपण पाहतोय नवीन बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती भार्गव पाटील. भार्गव येतोय एक लेफ्टी बॅटर. भार्गव यांचा विचार केला तर वसई परिसरातील एक नामांकित खेळाडू आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट खेळलं जाते भार्गव यांच्याकडून. यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल तर संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहतोय आपण पहिलं षटक इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक पाहिलं तर अप्रतिम हाताळलं गेलंय. यावेळेस पंकज पाटील यांनी आक्रमण केलं होतं, परंतु इथे पाहिलं तर महत्वाची विकेट सुद्धा मिळवली गेली आहे पहिल्या षटकामध्ये. 15 धावा लागल्या जात आहेत पहिल्या षटकामध्ये. इथून दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक होते सज्ज होईल ते सुद्धा पाहायला आपल्याला मिळेल. परेश आरेकर येतोय या दुसरं षटक हाताळण्यासाठी. अजून एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल, परंतु स्ट्राईक वरती प्रथमेश ठाकरे. या ग्राउंडचा जास्तीत जास्त अनुभव आहे प्रथमेश यांना
आणि त्याचा पुरेपूर नक्कीच फायदा घेताना पाहतोय. भरपूर क्रिकेट या खेळपट्टीवरती त्यांनी खेळल्यात. परेश आरेकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. प्रथमेसाठी पहिला बॉल घेऊन दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता आणि बघा पंचांचं बोर्ड इकडे आकाशाकडे लाग यस पंचांचं बोर्ड इकडे आकाशाकडे जाते आणि फलंदाज होतोय बाद. प्रथमेश ठाकरे यावेळेस पाहतोय स्वस्तामध्ये बाद होताना विकेट डाऊन होते. दुसरा आदिराज ग्रुप निर्मळ या संघाला. विकेट मिळवली जाते. महत्वाची विकेट सुद्धा इथे मिळवली जाते. इथून दोन महत्वाचे खेळाडू आपण पाहतोय जे ओपनिंगला आले होते त्यांना डगआउटचा रस्ता दाखवला आहे. यावेळेस नवीन बॅटर पाहतोय प्रतीक घरत होतोय स्ट्राईक वरती. अजून एक कळंब परिसरातील एक नामांकित खेळाडू आपण पाहतोय. लेदरचा नक्कीच जास्त अनुभव आहे. या खेळपट्टीचा सुद्धा अनुभव प्रतीककडे भरपूर आहे. त्याचा फायदा नक्कीच करताना पाहतील प्रतीक यांना. परंतु परेश पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट मिळवलाय. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शतरंज चेंडूच्या खाली पोहोचेल का? परंतु त्यांच्यापासून थोडासा लांब पडला गेलाय. चेंडू विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय. या दोन धावांशी धावफलक आपण पाहतोय 17-17 या अंकांवर जाऊन पोहोचते. 17 धावा लागली जात आहेत स्कोर कार्ड वरती. वा 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 काय फटका साधवलाय. कव्हरच्या डोक्यावरून यावेळेस चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. चला थोडीशी घाई करायची आहे. अजून एक आपला सामना खेळवायचा आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. यावेळेस पाहतो आपण प्रतीक घरत या बॅटरच्या बॅट मधून यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बघा यावेळेस काय घडते. तिसऱ्या बॉलवरती विकेट इथे साधली जाते. प्रतीक घरत यांच्या खेळायला लागतोय पूर्णविराम. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोतेला आणीन. जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोतेला आणशील. आता तू लाडी गोडी थँक्यू डीजे. प्रतीक यांची विकेट मिळवली आहे. इथून आपण पाहतोय अक्षय कासार बर्थडे बॉय स्ट्राईक वरती आल्यात. अक्षय कासार आता पाहतो आपण स्ट्राईक वरती आहेत. परंतु या षटकामध्ये विचार केला तर 2 मोठे फटके आले आहेत परंतु 2 महत्वाचे विकेट सुद्धा मिळवले आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथून परेश आरेकर यांनी सुद्धा केलाय. परेशांचा पुढचा बॉल यावेळेस सबमरीन आहे. बघा यावेळेस पूर्णपणे बॅटरला समजलंच नाहीये चेंडू कोणत्या पद्धतीचा टाकलाय आणि इथे साधा आणि सोपा झेल इथे कंप्लीट केला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अजून एक गाडी गारद होताना पाहतोय अक्षय कासार. बॅक टू द पॅव्हलियन गॉन. Paskin che palayo dostin. Paskin che palayo dostin. Paskin ubi re godara, yu mada kela tuzun vera. Paskin ubi re godara, yu mada kela tuzun vera. Paskin ubi re godara.
थँक्यू डीजे. चला जास्त वेळ खर्च करू नका. तिसरं षटक हाताळणारी गोलंदाज सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या खालच्या टोला ब्रश झाला चेंडू. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस फुलटस बॉल होता. राकेश प्रभू चेंडूच्या खाली येतोय. बघा राकेश प्रभू यांच्याकडून कोणती चुकी होत नाहीये. अजून एक खेळाडू पाहतोय आपण तंबूच्या आशाला पोहोचताना. राहुल पाटील येतोय. यावेळेस न्यू बॅटर आपण पाहतोय. यावेळेस नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या पाहतो आपण 31. 31 वरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. इथून करण यांनी चांगली गोलंदाजी केलाय. चांगला लाईन आणि लेनचा वापर केलाय आणि कमबॅक केलाय. नक्कीच खूप मोठा कमबॅक आपण मानला जाईल. यावेळेस सोडून दिल्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू हाताळला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. व्हाईट बॉल. इथून धावसंख्या पाहतो पण 32 32 या अंकांवर जाऊन पोहोचते. 5 गडी पाहिले तर आपण तंबूच्या आश्रयाला पोहोचले आहेत. अजून सुद्धा पाहिलं तर 9 बॉलचा खेळ बाकी असेल या इनिंग मधील. पुढचा बॉल पुन्हा एकदा करण यांचा भार्गव पाटील साठी. यावेळेस ऑन साईडला खोदून काढल्या चेंडूला आपण पाहतोय मिडविकेट रिझन मध्ये शतरक्षक आहे. फक्त आणि फक्त सिंगल वरती इथे थांबवावं लागते. सिंगल रन इकडे कंप्लीट केले. धावसंख्या पाहतो पण 33. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. 5 गडी पाहिले तर इथून तंबूच्या आशेला पोहोचले आहेत. परंतु इथून भार्गव यांना मोठी खेळी करावी लागेल. राहुल पाटील आणि भार्गव पाटील ही जोडी आपण पाहतोय. महत्वाची जोडी आहे या संघासाठी. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा करण. यावेळेस गती होती. बॅटरला पूर्णपणे बीट केलाय. चेंडू काही समजला नाही. राहुल पाटील यांना उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट चेंडू येताना पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झाला. या षटकामध्ये विचार केला तर कमबॅक करणारे षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये पहिला चेंडू पाहिला तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धावली. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली. लेग बायच्या रूपामध्ये तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल धावली. एक अवांतर चेंडू हाताळला गेला. पण त्यानंतर पाहिलं तर चौथ्या चेंडूवरती सिंगल धाव आणि 5वा बॉल पाहिला तर डॉट आलाय. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. यावेळेस लोअर फोल्डर बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. गॅपमध्ये चेंडू खेळून जोपर्यंत फिल्डीला पोहोचतील चेंडू पर्यंत तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहतोय आपण. या षटकाचा विचार करा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत करण यांनी. षटक संपते तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 35. 35 धावा लागल्या जात आहेत. इथून शेवटचं षटक 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्लॉगवरचे षटक कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारली जाईल ते सुद्धा थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि शेवटच्या षटक हाताने गोलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे. जास्त वेळ खर्च करू नका. अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. फायनलचा सामना. कृपया करून सहकार्य करा पालघर संघ.
शेवटच्या षटक हाताळण्याकडे आपण पाहतोय विनीत माळी यांना बोलवलं जातंय. विनीत माळी यांचा विचार केला तर नाही, विनीत नाही, ते अक्षय घरत यांना बॉलिंग ट्रॅक वरती बोलवत होते. धावसंख्या पाहतोय 35, 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. 5 गडी पाहिले तर तंबूच्या ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यात. इथून शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा बनवण्याचा नक्कीच इथे मनसुबा बाळगला जाईल. अक्षयचा फुलटॉस बॉल यावेळेस पुल केलाय, बॉलला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार यावेळेस भार्गव पाटील यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. बघा अक्षय घरत यांच्यावरती आक्रमण केलंय. मागच्या षटकामध्ये पाहिलं तर धावा कुठेही आल्या नव्हत्या. 5 धावांचं षटक मागच्या षटक आपण पाहिलं, परंतु या षटकामध्ये षटकारने सुरुवात केलाय भार्गव पाटील या फलंदाजाने. अक्षय यावेळेस पाहतो थोडस दबावामध्ये असेल, षटकार आलाय यावेळेस. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू पडला होता. पंचांचा इशारा पाहतो पण वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जाईल. या अतिरिक्त धावेने धावफलक आपण पाहतोय 42, 42 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 42 धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती. इथून अजून सुद्धा पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी असेल. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा वा काय फटका सजवलाय. नेत्रदीपक शॉट यावेळेस पाहतो आपण स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. बघा भार्गव पाटील यांना नक्कीच या ग्राउंडचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. यावेळेस अक्षय घरत यांच्यावरती आक्रमण चढवलं जातंय. आता प्रेशराईज केलं गेलं आहे बॉलरला, कारण 2 मोठे फटके आलेत. इथून प्रेशराईज झालंय नक्कीच बॉलर आणि ताई पॅकर्स पालघर संघ इथून कुठेतरी मोठी धावसंख्याच्या वाटचालीसाठी जातो पाहतोय आपण आदिराज ग्रुप निर्मळ संघाला. इथे कुठेतरी रोख बसवावे लागेल. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा उडवला मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. शतरषक चेंडूच्या खाली पोहोचेल का? आज चांगलं शतरषण पाहतोय आपण. लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय चांगलं पद्धतीने फील्ड केलं जाते. चांगलं शतरषण करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे काय घडते काय बिघडते. इथे दोन्ही गाड्या एकाच रुळावरती येऊन ठेपल्या गेल्या आहेत आणि बघा कोणता फलंदाज बाद होताना पाहतोय. भार्गव पाटील. यस आपल्या पंच कळतील नक्की कोणता फलंदाज बाद होतोय. भार्गव पाटील बॅक टू द पॅव्हलियन. बडी मछली जाल में फसी. रनआउट मध्ये भार्गव पाटील तंबूच्या आशेला पोहोचताना. चला जास्त वेळ खर्च करू नका. चला बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या पालघर संघ प्लीज. इथून धावसंख्या पाहतो पण 49, 49 वर जाऊन पोहोचते. अजून सुद्धा या षटकातील विचार केला तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सूरज येतोय, सूरज स्पष्ट येतोय स्ट्राईक वरती. एक उंच खोरा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती सूरज स्पष्ट. अक्षय घरत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. सूरजसाठी पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये राकेश प्रभू आहेत. एका टप्प्याने चेंडूला फील्ड केलाय. फक्त आणि फक्त सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर. धावसंख्या पाहतो इकडे टीमची 50 धावा इकडे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. शेवटचे 2 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी असेल या षटकातील. यावेळेस कमबॅक केलाय. पहिल्या 2 बॉलचे 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करणारा चेंडू हाताळलाय. गोलंदाज पाहतोय आपण अक्षय घरत. या गोलंदाजाने पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय यांचा.
यावेळेस शफल अँड क्रॉस होऊन चांगला फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. नक्की आपल्या पंच कळवतील. जसा पंच आपल्याला कळवतील नक्की किती धावा असतील. चौकार आहे की षटकार आहे पंच आपल्याला कळवतील. चला पंच आपल्याला कळवतील. कोणत्या खेळाडूने जायचं नाहीये. पंच आपल्याला कळवतील त्यांचं डिसिजन काय असेल ते. जर तिकडे स्टेअर्स आहेत त्याच्यावरती जर पडला असेल तर नक्की षटकार असेल. जर तो चेंडू पायऱ्यावरती पडला असेल तर नक्की षटकार असेल. पंच आपल्याला कळवतील काय घडते काय बिघडते. षटकार आहे की चौकार आहे. खूपच क्रुशियल मुवमेंट आहे. चला पालघर संघ कृपया करून शतरक्षण लावून घ्या. पंच आपलं डिसिजन कळवतील. चला जास्त वेळ खर्च करू नका. अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. चौकार असा डिसिजन झालाय पंचांचा. चौकार आलाय. या 4 धावेने आपण पाहतोय धावफलक 54 54 अंकावर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल. अक्षय घरत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवलाय. मिस्टामिन स्ट्रोक चेंडू हवेत होता. शतरक्षक पाहतो आपण थोडस दूर होते. विनीत माळी आपण पाहतोय 2 धावा इथे कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होईल का. असं तिसरी धाव कंप्लीट नाही झाली आहे परंतु 1 शॉटचा इशारा पंचांचा आलाय. म्हणजे फक्त आणि फक्त या 2 धावा इथं फक्त आणि फक्त 2 धावा अर्जित केल्या जातील. चला चर्चा करू नका. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. या फक्त आणि फक्त 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती लागल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 56 56 धावावरती जाऊन पोहोचते. 57 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं जाते. 24 चेंडू आणि 57 धावा कशा पद्धतीने चेस होतील ते सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. बघा 3 धावा कंप्लीट झाल्या होत्या. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आउट झाला होता. एकच धाव असेल. शेवटच्या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव अर्जित केली गेली आहे. धावसंख्या पाहतो आपण 56 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं जाते. 24 चेंडू 56 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील. सलामीचे 2 फलंदाज पालघर संघाने कृपया करून लवकरात लवकर पाठवायचे आहेत आणि आदिराज ग्रुप निर्मळ संघाने लवकरात लवकर शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आता पुढील इनिंगचं धावचं समालोचन करण्यासाठी आपण आमंत्रित करतोय भरतजी मोरे सरांना. त्यांचा आपण आवाज ऐकूया पुढच्या इनिंग मध्ये. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. आदिराज ग्रुप निर्मळ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि 2 फलंदाज 56 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोण येणार. ताई पॅगर जर का आपण 2 फलंदाज लवकर पाठवली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण आता बॅड लाईट चा फटका कोणाला तरी बसणार आहे. कारण यानंतर अजून एक मॅच फायनल आपल्याला खेळवायची आहे. यंगस्टार पापडी आणि अमित मित्रमंडळ सतपाळे यांचे. चला फलंदाज पाठवा.
ओमकार देसाई आणि श्याम चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. यंगस्टार पापडी व अमित मित्रमंडळ सतपाळे यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा आपण बघत आहात महापौर चषक. आणि या महापौर चषकातील वन डे फिनिश जी आज दुसऱ्या दिवसातील स्पर्धा का मी म्हणतोय कारण याचे 2 गट आहेत. कालचा आणि उद्याचा गट वेगळा आहे आणि आज जो खेळलेला गट आहे तो वन डे फिनिश म्हणजेच या 16 संघांमध्ये वेगळी बक्षिसं सुद्धा आहेत. त्यामुळे या 1.5 लाख आणि 75,000 अशा 2 बक्षिसांपैकी पहिला संघ फायनलमध्ये दाखल झालेला तो सातपाटीचा आणि त्यानंतर दुसरा संघ कोणता तो येणारी काळवेळ आपल्याला सांगणार आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होत आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 56 धावांचं लक्ष्य आहे. आता 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कसा होणार याची सर्वांना आतुरता लागली आहे. जे प्रेक्षक 2 मैदानावरती विभागलेले होते ते आता एकाच मैदानावरती येऊन म्हणजे मैदानाच्या बाजूला येऊन थांबलेले आहेत. त्यांना माहीत आहे ही मॅच रोमहर्षक होणार आहे. काटेकी टक्कर होणार आहे. चांगली लढत बघायला मिळणार आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती आहे. आज शुक्रवारचा दिवस आणि शुक्रवार हा वर्किंग डे असून सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. त्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. चला प्रथमेश ठाकरे बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला बॉल समोरच्या दिशेने ओमकार देसाईच्या बॅटमधून येतोय. घणघणाती दणदणाती षटकार 6 धावा. व्हॉट अ स्टार्ट. बिग सिक्सर ऑन साइडला बघा कशा पद्धतीने लॉफ्ट केलाय. चेंडूला दुरून खेळलेत. मागच्या पायावरती वेळ ट्रान्सफर केला आणि त्यानंतर बिलकुल सेफ आणि लॉंगाच्या डोक्यावरून 6 धावा. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कट काढण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ बॅटने कट असा काहीसा तो पवित्रा बघायला मिळालाय. पण एक धाव उपकाराने धावून कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट केली आहे. सिंगल धावफलक पुढे जात आहे. आता श्याम चौधरीवरती नजर असणार आहेत. आतापर्यंत या दोन्ही संघांनी केलेला खेळ सर्वांनी बघितला. त्यांच्या समोर ज्यांच्या मॅचेस आल्या ज्या खेळाडूंसमोर ते खेळले त्यावेळेला निर्विवाद वर्चस्व या दोन्ही संघांचं बघायला मिळालं. आणि आता या सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर भिडत असताना आपली आता ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. एका बाजूला सुमित डेकळे आणि टीम, दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई आणि टीम आणि प्रतीक गरत वर्सेस पंकज पाटील याचं सुद्धा बॅटल आहे. श्याम चौधरीने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गॅपमधून निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहेत. सूरज पाष्टे आणि सुमित दवे. भार्गव पाटील सूरज पाष्टे आणि भार्गव पाटील हे 2 खेळाडू चेंडूच्या मागे गेले. थोडासा लॉंग चेस होता. चेंडूला अडवत असताना फेकी केली. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. सातपाटी संघ कर्णधार येऊन थांबा. जशी मॅच संपेल त्यावेळेला पहिला टॉस केला जाईल. हो दुरून लपेंड्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी वाईटचा इशारा दिला आणि अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसणार आहे. बघा एक गोष्ट मात्र नक्की आहे. तुम्हाला काय वाटतं, फिल्डरला काय वाटतं, बॉलरला काय वाटतं, क्षेत्ररक्षकाला काय वाटतं त्यापेक्षा अंपायरला काय वाटतं याला जास्त महत्व आहे. कारण अंपायर जो डिसिजन देणार तोच खरा, तोच लास्ट. हो यावेळेला शेवटी लेट कट केलं चेंडूला आणि पाठवलं कव्हर पॉइंट मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 1 धाव. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. ओमकार देसाई स्ट्राईक एंड वरती आहे आणि अशा वेळेला प्रथमेश ठाकरे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. जाऊ दिले, सोडून दिले चेंडूला आणि चेंडू पुन्हा एकदा वाईटची सांगता होत असताना अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 56 धावांचा पाठलाग आणि या 56 साठी जर बघाल तर तुम्हाला 14-15 अशा धावा प्रत्येक षटकाकडे बनवायच्या आहेत. आणि जर त्या धावा बनवायच्या असतील तर किमान 2 मोठे फटके हे तुम्हाला मारावेच लागणार आहेत. आणि तो न मारता इथे 12 झाल्यात. समोर डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्ड मध्ये होते भार्गव आणि चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं 1 बाउन्स सीमारेखा पार.
चौकार. येस बिलकुल, आई दम नाही कम, कोणापेक्षा कमी नाही आणि आमच्यामध्ये खूप सारा दम आहे हे दाखवत असताना ओमकार देसाईच्या बॅटमधून येतो इनफिल्डला भेदणारा अति सुंदर आणि दर्शनीय चौकार, ज्या चौकाराने धावफलक 16 वरती जाऊन पोहोचलाय. अनुभव आहे त्यानंतर त्या अनुभवाच्या जोडीला टॅलेंट अजूनही कोणत्याही प्रकारे वयाची तमा न बाळगता प्रत्येक चेंडूला मोठमोठ्या फटक्यासाठी पाठवत असताना अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन, अकॉर्डिंग टू दी कॅल्क्युलेशन खेळी करत असताना ओमकार यावेळेला खूप सारा वेळ होता, खूप अवधी, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, वॉट कॅच. राहुल आदावडे क्षेत्ररक्षणातील चीता चेंडूवरती धावून आला, चेंडू खाली आला आणि त्यानंतर सुंदर झेल टिपत असताना हा रनिंग आणि स्टनिंग कॅच त्याला अंजाम दिलाय. विकेट येते ओमकार बाद. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, फिल्डिंग लावून घ्या, लवकरात लवकर फलंदाज पाठवा. टाईपॅकर वारेटवाल्या प्रथमेश दादाचं करोडो फॅन. त्याचं कारण आहे, कारण मागील काही 2, 3, 4 वर्षाचा काळ बघाल अक्षरशः गाजून सोडला या खेळाडूनं आणि त्याने मात्र मिळून दिला ब्रेक थ्रू. ओमकार बाद झालेत, मोठी हानी टाईपॅकरची होताना पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये. आता नवीन फलंदाज विनीत माळी, मानकुलीचा खेळाडू. ज्यावेळेला चला टीम नको आहे प्रतीक, थँक्यू. चला आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. विनीत माळी मानकुलीचा हा खेळाडू सध्याच्या घडीला बहुतांश प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलाय आणि त्याचं कारण आहे त्यांनी या कमी वयामध्ये दाखवलेला त्याचा खेळ आणि त्या खेळामुळे त्याची वेळ बदलली आहे आणि ॲज अ आयकॉन म्हणून आता तो बहुतांश स्पर्धांमध्ये बघायला मिळतो. खास करून VBPL ची त्याची ती आयकॉनिक पारी, अर्धशतक आणि त्यानं त्याच्या संघासाठी केलेला तो परफॉर्मन्स खरोखरच तो परफॉर्मन्स सगळ्यांच्या मनाला वेगळा. हिमांशु पाटील याच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये अमान यांच्याकडून देण्यात येणार आहेत. हिमांशु पाटील बॉलिंग मार्क वरती तयार होतोय आणि तो तयार होत असताना 16 वरती 1 चांगली स्थिती आहे. ताईपाकर विकेट जरी आली असली तरी सुद्धा आस्किंग रन रेटला भेटणाऱ्या धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं तुमचं जर का कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे किंवा ॲक्युरेट आहे तर तुमच्या विकेट किती जात आहेत किती नाही जात याला जास्त काही महत्त्व नाही राहत. आता 1 विकेट गेल्यानंतर 9 विकेट हातामध्ये आहेत. विनीत माळी जो मैदानाच्या चहूबाजूने फलंदाजी करणं जाणतोय, नॉन स्ट्राईक एंडला त्या अगोदर श्याम चौधरीने आडव्या बॅटने चेंडूला मिड विकेटच्या दिशेने टोळण्याचा प्रयत्न केला, परंतु श्याम आणि हिमांशू अनेक वेळा एकमेकांसमोर आलेत. त्यांना माहिती आहे एकमेकाचा खेळ कसा आहे, एकमेकाची स्किल काय आहे किंवा कोणता चेंडू कशा पद्धतीने येणार आहे. विनोद बंडा, विशाल दहागावकर आणि चिन्मय यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोठा फटका, येस, दिस इज द शाम और षटकार लगाना यही है शाम का काम. ये तो षटकार 6 धावा. वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय. व्हाट अ शॉट. आतमध्ये चेंडू आणि त्याला टोलावत असताना पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी नाव आहे श्याम. षटकार मारणं त्याचं काम आणि म्हणूनच होतंय त्याचं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाम. त्याचं कारण एकच आहे, काय, गरजेचा षटकार त्याने मारलाय. षटकार चौकार अनेक जण मारत असतात पण गरजेला मारतो तो जास्त हायलाइट होतो. आता या अंधारामध्ये हायलाइट होणं ही गरज आहे ताई पॅकरची. 22 वरती धावफलक, 22 for 1, 1.2 ओव्हर, 1.2. पायातला चेंडू, ओ वेगावरती स्वारत असताना फुल ऑर लेनचा वापर आणि त्याच्यावरती यश संपादन करत असताना कोणत्या प्रकारे धाव आलेली नाहीये. विशाल दहागावकर, विनोद बंडा, चिन्मय सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती याचं आपलं हार्दिक स्वागत. बावीस वरती 1. यंगस्टार पापडीची संपूर्ण फॅमिली आहे. यंगस्टार पापडीमध्ये हो यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. 1च धाव. अनेक खेळाडू खेळलेले आहेत, अनेक खेळाडू घडलेले आहेत, अनेक खेळाडू अजूनही गेल्या मागील 30, 32, 33 वर्षामध्ये खेळलेले खेळाडू या मैदानावरती येतात आणि यंगस्टार पापडी या नावासाठी नेहमीच ते जागताना आपल्याला दिसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची ही स्पर्धा यंगस्टार पापडी आणि अमित मित्र परिवार
सतपाळे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा म्हणजे महापौर चषक. या स्पर्धेमधून मिळणारा नफा हा संपूर्णपणे यावेळेला बघा मिनी हेलिकॉप्टर आणि अशा पद्धतीने मारलाय की याला नाव कोणतं द्यावं हा विचार पडलाय. चेंडू सरळ निघून गेला, पॉइंट शॉट डोक्यावरून, सीमारेखा पार, षटकार. एक होऊन बादन सारे यांची ही कमाल. थँक्यू टू षटकार आलाय. धावपलक धावून पोहोचलाय 29 वरती. हिसाब बराबर काय, दोन्ही संघाचा धावपलक 1.5 षटकानंतर होतं 29. सेम स्थिती आहे. हिमांशू समोर आता विनीत. या बलचा वेगवान चेंडू उजाष्टीच्या बाहेरचा होता. फुलॉलेनसाठी ते सुद्धा जात होते. वाईट यॉर्कर मारायचं होतं आणि अशा वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप खेळायचं होतं. एक धाव आली आहे. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धाबा धावपलकावरती आहेत. 30 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हटल्यानंतर आता 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 56 धावांचा पाठलाग करायचा ना. 12-26 13चा आस्किंग रन रेट आहे. आतापर्यंत धावा 15.50च्या सरासरीनं बनलेल्या आहेत. एक पॉझिटिव्ह बाब आहे, जर का या सामन्याची ती सरासरी अपेक्षित धावा आणि आतापर्यंत बनलेल्या धावांचा जर विचार कराल तर ताई पॅकर थोडीशी वरचढ आहे ॲज पर कॅल्क्युलेशन. पण दुसऱ्या बाजूला जर बघाल तर जी विकेट ओमकार देसाईची आल्या त्याला बघता या श्याम आणि विनीत यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत. चला नवीन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. अझरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. उलटा पुलटा सुलटा जसं होईल तसं पकडण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं, फेकी केली गेली, 2 धावा आल्या. चेंडूला अडवलं, फेकलं, तोपर्यंत 2 धावा आल्यात. विनीत पुन्हा एकदा सज्ज होते. अझर समोर. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू फुलटॉस आहे आणि फुलटॉसला पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये पाठवले. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का नाही थांबवलं. माहित आहे चेंडू वेगाने येणाऱ्याने आल्यानंतर कदाचित धावचित होऊ शकतो. आतापर्यंत ही सेट झाली जोडी फोडायचं नाहीये, शेवटपर्यंत टिकून राहायचं, धावा बनवायच्या. ताई पॅकरसाठी हा प्रयत्न आणि असं असताना 33 वरती 1. अजूनही 23 धावांची गरज आहे. 10 चेंडू 23 धावा. याच मैदानावरती आपण 10-23, 8-23, 9-23 नाही बनताना बघितल्यात, नाही झाल्यात. आता होणार का, प्रश्न मोठा आहे. अजर समोर. श्याम चौधरी दुरून घेतण्याचा प्रयत्न. उजव्या स्टेज जास्तच बाहेर आहे. पंच वळत असताना सांगतायत इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव. वाईट ठीक आहे, पण वाईट वेळ आली तर काय करणार, ती येऊ द्यायची नाही आहे. येऊ द्यायची नाही, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत बॉलरचे सुद्धा, फलंदाजाचे सुद्धा. आणि असं असताना सुरुवातीला शफल झालेत आणि शफल होत असताना चेंडू यावेळेला सफल झालेत आणि त्यानंतर चेंडू बाहेर निघत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. आलाय डॉट. जितके येणार डॉट तितका होणार सामना हॉट. आणि हॉट झाल्यानंतर चटके लागतात, पण ते चटके कोणाला लागणार. पुन्हा एकदा अझर तयार. अझरचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. भार्गव चेंडूला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत 1 धाव. मागील काही चेंडूवरती जर का आपण बघाल तर 1, 2, 3, 4 चेंडूवरती फक्त 5 धावा आलेल्या आहेत आणि 5 धावा आल्या कारणाने इक्वेशन बदललं. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 21. विनीत यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि सुंदर झेल राहुल पाटील टिपला आणि फलंदाज विनीत माळी बाद. आज मैदानी घुमत या परिषदी गावाचं वादळ. आज मैदानी घुमत या
बोल. रोहित नार्वेकर चतुर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. सातपाटी संघाचा कर्णधार. आपण टॉससाठी येऊन थांबायचंय. सातपाटी संघाचा कर्णधार रोहित नार्वेकर डावखुरा फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. आणि रोहित अशा वेळेला आलाय ज्या वेळेला या मॅचला खेचणं म्हणजे ना या मॅचला जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावा. या 21 साठी चतुर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला श्याम चौधरी, दोन्ही डावखुरे फलंदाज. आणि या खेळपट्टीवरती डावखुऱ्या फलंदाजासाठी खूप काही आहे. इथे षटकार चौकार मारणं तितका अवघड नाहीये. पण गोलंदाज अझर समोर. ओ यावेळचा चेंडू वाईड. इट्स वाईड. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू. एक्स्ट्रा 0 पण एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसतीये. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल आता 7 मध्ये 20. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. आणि थोडं फ्रस्ट्रेट होत असताना सुमित सुद्धा बघायला मिळालाय. आणि स्वाभाविक आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. 7-20. पुढील चेंडू अझरचा. अझर समोर आता. फुलटॉस. आणि या फुलटॉस चेंडूला पाठवलं रोहित नार्वेकरने. फाईन लेग सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. आणि या 4 धावा आल्यानंतर इक्वेशन आता राहिली आहे 6-16. एकदा नाही आल्या, दोनदा नाही आल्या, तब्बल 3 वेळा आपण येताना बघितलेल्या आहेत. त्यामुळे आता या सेमीफायनल मध्ये 6-16 होणार का? चला फिल्डिंग लावून घ्या. जवळ नका येऊ सगळ्यांनी जवळ नका येऊ. जो डिसिजन मेकर असेल त्याच्या बाजूला एक सपोर्टर आला तरी चालेल, पण बाकीच्या सर्वांनी आपापल्या जागेवरती जायचंय. लवकरात लवकर जागा घ्या. आदिराज ग्रुप निर्मळ आपण लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. 6-16च्या इक्वेशन मध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल? राहुल पाटील, भार्गव पाटील, अक्षय कासार की अजून कोण? कॅप उतरवली आहे राहुल पाटीलला म्हटल्यानंतर राहुल पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 6-16. आणि त्याच्या समोर आता असणार आहे श्याम चौधरी. बघा 2 डावखुरे फलंदाज असल्या कारणानं ताई पॅकरच्या संघाला विश्वास आहे की या धावांचा पाठलाग होईल. पण राहुल पाटील असल्या कारणानं आदिराज ग्रुप या संघाला सुद्धा विश्वास आहे की ही मॅच आपल्या बाजूने देखील. दोघांचाही आत्मविश्वास मोठा आहे. राहुल समोर श्याम. अनेक वेळा या 2 खेळाडूंनी सुद्धा एकत्रित किंवा एकमेकांसमोर खेळ केलेला आहे. हो यावेळेला ब्लाइंडर. 1 मोर ब्लाइंडर. एक धाव घेण्याचा प्रयत्न. श्याम पुन्हा एकदा बीट होत आहेत. श्यामला फटके सिलेक्ट करत असताना किंवा खेळत असताना अनेक वेळा अडचणीत येताना आपण बघितलं. मग खेळपट्टी ती असो किंवा ही. आता या खेळपट्टीवरती सुद्धा त्या अडचणी येताना दिसत आहेत. आणि त्यामुळे पहिला चेंडू ते 1 धाव आली ही चांगली बाब. पण 5-15ची इक्वेशन पार करण्यासाठी 2 मोठे फटके नितांत गरजेचे. आणि या अंधारामध्ये म्हणजेच बॅड लाईट मध्ये ज्या वेळेला तुम्ही येता, इथं लाईटची सुविधा नाहीये म्हटल्यानंतर तुम्हाला अंधार असो किंवा अजून काही असो खेळावं तर लागणारच आहे. मोठे फटके मारणं ही गरज. उजव्या यष्टीच्या बाहेर. ये वाईड 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 वाईड. ही जर मॅच एकाच बॉल 2 बॉल राखून जर का ताई पॅकर जिंकली तर या वाईडची आठवण येईल. आणि काही अशा गोष्टी ज्या पहिल्या इनिंग मध्ये झालेल्या आहेत त्या गोष्टींना जर का बघाल तर ही मॅच 1-2-3 धावेने जर का गेली तर ताई पॅकरला तितक्याच जीवाला लागणारी असणार आहे. त्यामुळे बघूयात. राहुल पाटील फुल मोठा फटका. यस. खींच के मारा, तान के मारा, ठोक दिया, भेज दिया सीधे डेपो में. 6 रन. कधी कधी अशा स्थितीमध्ये आपण येऊन थांबतो ना, तिथे फक्त बॅट फिरवणं गरजेचे असते. लागो न लागो बॅट फिरणं गरजेची आहे. बॅटला आपल्या बॉलला आपल्या बॅटच्या पट्ट्यात येऊ अगर न येऊ बॅट फिरवणं ही गरज. कारण मारायचे तर षटकारच आहेत. अशा स्थितीमध्ये स्वतःला उभे करत असताना चेंडूला टोलावून पाठवून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. 2 वेळा 6-16 झाल्या नव्हत्या, पण आताचं चित्र काहीसं वेगळं दिसतंय. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. ताई पॅकर विपक्ष आदिराज ग्रुप निर्मळ. राहुल पाटील. ओ लेग फ्लिक केलं, चेंडूला पाठवलंय. यावेळेला
कुठे निघून गेला? एक कंप्लीट आहे का? दुसरीचा प्रयत्न केला गेला. 2 धावा कंप्लीट. 2 धावाने पुन्हा एकदा या धावफलकाला बढावा मिळतोय. आता 3 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, खूप चांगला दिसेल, अंधार असला तरी सुद्धा. 7 पाटी संघाचा कर्णधार, आपण स्टेज जवळ येऊन थांबायचंय. 7 पाटी संघाचा कर्णधार, वारंवार आपल्याला पुकार देण्यात आलेला आहे, आपण विलंब लावू नका. 3 मध्ये 6. राहुल, हो, लपेंडण्याचा प्रयत्न, चेंडू निघून 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 नाही, अडवण्याचा प्रयत्न, अडवला गेला. एक धाव कंप्लीट. दुसरी धावाचा प्रयत्न, वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओ ये क्या हुआ है? ओ हो, गेंद कहा गई ना तुम जानन हम, काही समजायला मार्ग नाहीये. श्यामने का सोडला, चतुरने का तिथे मागे बघितलं, का तो थांबला आणि का गेला. एक झाली होती, वेट केला होता षटकाराचा, पण काय दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का? पहिलाच विचार करणं गरजेचं होतं का? ये चला, फिल्डिंग लावून घ्या, फलंदाज पाठवायचे आहेत लवकर. आता 2 मध्ये 5. या फक्त 2 मध्ये 5 नाही आहेत, इथं मोठी खाच पडली आहे. आता ही खाच कोण भरून काढणार? राकेश प्रभू, फोलाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राकेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये. आता म्हणावं लागणार आहे, हे प्रभू कुछ तो दया कर, कुछ तो दया कर. आणि राकेश प्रभूंना ती दया दाखवावी लागणार आहे. ताई पालघर या संघाला सामना जिंकण्यासाठी राकेश प्रभूच्या बॅटमधून धावा येणं ही त्यांची गरज आहे. पण राहुल पाटील, त्याला क्षेत्ररक्षकाने खूप मोठा सपोर्ट केलाय, फिल्डरने सपोर्ट केलाय. त्या अगोदरच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्याला वाचवत असताना दुसऱ्या चेंडूवरती रनआउटचा अटेम्प्ट, सुमितचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन त्यामधलं मोठं. आणि फलंदाज रोहित नार्वेकर चतुर बाद झालेत आणि आता 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. 2-5 कोण करणार हा सामना पार? 6-16 आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेल्या नाहीयेत. सकाळपासूनच्या जेवढ्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये, पण आता या मॅच मध्ये काय होणार का? 2 मध्ये 5 ची गरज असताना राकेश प्रभू समोर, राहुल पाटील, क्या बनेगा कातिल. मोठा फटका ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला. एक धाव धावून कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव घेण्यासाठी धाव एकच. आता 1 मध्ये 4 कोण करणार हा सामना पार? 1-4. चला, टीम मीटिंग नको आहे, लवकरात लवकर. बघा, एक गोष्ट जर बघितली तर श्याम चौधरीच्या बॅटवरती तितके चांगले चेंडू नाही आलेले आहेत, पण श्याम चौधरीने बाकी मॅचेस मध्ये शेवटपर्यंत उभं राहत असताना शेवटच्या बॉलवरती षटकार मारलाय. शेवटच्या बॉलवरती या अगोदरच्या मॅच मध्ये षटकार मारलाय, तो विनिंग षटकार होता. आता सुद्धा विनिंग षटकाराची नव्हे, चौकाराची गरज आहे. आणि अशा वेळेला काय श्याम चौधरी या मॅच मध्ये आतापर्यंत न आलेलं यश या शेवटच्या चेंडूवरती मिळवत असताना आपल्या नावाचा डंका वाजवेल का? महापौर चषक आणि या महापौर चषकाच्या फायनल मध्ये आपल्या संघाला घेऊन जाईल का? की राहुल पाटील त्यानं मिळवलेला कमबॅक, त्यानं केलेला कमबॅक, त्याला स्ट्रॉंग कमबॅक मध्ये कन्वर्ट करत असताना मॅच जिंकून देईल. 1 बॉल 4. ओ इट्स अ डॉट. मॅच फिनिश, मॅच ओव्हर. चला टॉसला या, लवकरात लवकर टॉसला यायचंय. हॅलो डीजे माईकचा आवाज वाढव जरा. हॅलो चेक.